हे सोशल मीडियाचं जग आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यात, पण मोबाईलचा वापर कसा, कुठे, किती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का करायचा हे लक्षात आलं की सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. अन्यथा मोबाईलच्या वापरामुळे म्हणा किंवा मोबाईलवरती लक्षात येणाऱ्या इतर काही गोष्टींमुळे आयुष्य कसं फसत जातं ना, ते या स्टोरीवरनं तुम्हाला लक्षात येईल. मंडळी, कर्नाटक आपल्या महाराष्ट्राला लागून असलेलं राज्य आणि या कर्नाटक राज्यामधली ही घटना आहे अत्यंत साध्या सोज्वळ असलेल्या मंजुनाथच्या आयुष्यातले. मंजुनाथ सिद्धेगौडा असं या तरुणाचं नाव होतं. वयाने, शिक्षणाने अगदी चाणाक्ष आहे असं कळतं. आपण एक इंजिनियर आहोत. इंजिनिअरिंग पूर्ण करून एका इंजिनिअरिंग फर्ममध्ये, एका कंपनीमध्ये साधारणतः 30 ते 35 हजार पगारावरती नोकरी करणारा मंजुनाथ हा एक सेटल्ड मध्यमवर्गीय म्हणायला हरकत नव्हती. कारण हालाखीच्या परिस्थितीतून येऊन इंजिनियर होणं आणि इंजिनिअरिंग कंपनीमध्ये, एका इंजिनिअरिंग फर्ममध्ये, कंपनीमध्ये जॉब मिळवणं, त्यात 30-35 हजारापर्यंतचा पगार मिळवणं हे एक मोठं गोष्ट होती. आणि ते माइलस्टोन या मंजुनाथने हासिल केलं होतं, जवळ केलं होतं. आता पगार चांगला आहे, त्यामुळे चांगली स्थळं देखील त्याला येत होती. आणि निश्चितच पगार चांगला आहे, परिस्थिती हळूहळू सुधारती आहे, चांगली स्थळं आपल्याला येतात, मग आपण चांगल्याच मुलीशी विवाह करायचा असं त्या मंजुनाथने ठरवलं. आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं. तुम्ही एक चांगले व्यक्ती म्हणून आयुष्य जगायला सुरुवात केलीत, चांगला पैसा कमवायला सुरुवात केलीत, तर निश्चितच तुमच्यासाठीचा जोडीदार हा तुम्हाला चांगलाच अपेक्षित असतो. तसंच या मंजुनाथच्या सोबत घडलं. चांगली स्थळं त्याला यायला लागली आणि त्या चांगल्या स्थळामध्ये निकिताचं स्थळ त्याला आलं. आता निकिताचं स्थळ आलं. निकिता दिसायला अत्यंत सुंदर, थंबनेलवरती तुम्ही पाहिलंच असेल. अतिशय सुंदर देखणी असलेली ही निकिता त्याला आवडली आणि हिच्यासोबत आपण विवाह करावा, हिच्यासोबत संसार करावा असे त्याला वाटलं. 2013मध्ये त्याचं लग्न झालं. संसार सुरू झाला. संसार वेलीवरती 2 फुलं उमलली, 2 मुलं त्याला झाली. निकिता आणि मंजुनाथचा संसार अगदी सुरळीत चालू होता. अतिशय सुंदर अशा संसारात मंजुनाथ रमून गेलेला होता. चांगला पगार होता, चांगलं घर होतं, चांगली बायको होती, छान गोंडस 2 मुलं होती. अगदी सुखाचा संसार सुरू होता. हा संसार सुरू होता आणि मग मध्ये तो कधी त्याच्या बायकोला, मुलांना बाहेर फिरायला घेऊन जायचा, कधी जेवायला घेऊन जायचा, कधी काही फेस्टिवल्स असतील ते साजरे करायचा. त्यातच तिचे वाढदिवस साजरे व्हायचे, मुलांचे वाढदिवस साजरे व्हायचे. मंजुनाथ अगदी सगळं व्यवस्थित करायचं. अशाच एका वाढदिवसाच्या दिवशी मंजुनाथची जी पत्नी आहे निकिता, तिचा वाढदिवस. आणि त्या वाढदिवसाच्या औचित्याने, निमित्ताने निकिताने आपल्याला अँड्रॉइड मोबाईल गिफ्ट करावा असं मंजुनाथकडे सांगितलं. मंजुनाथने तिला अँड्रॉइड मोबाईल गिफ्ट केला, वाढदिवसाची भेट दिली. आता अँड्रॉइड मोबाईल आहे म्हटल्यानंतर सगळं काही या अँड्रॉइड मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. आणि हा अँड्रॉइड मोबाईल तिला मिळाल्यानंतर मग तो वापरायचा कसा याचं देखील नॉलेज मंजुनाथने निकिताला दिलं. तो वापरत असताना गुगल हा असा एक सर्च इंजिन आहे की ज्यामध्ये तुम्ही दुनियाभरातली कुठलीही गोष्ट शोधू शकता, हे त्याने तिला सांगितलं. निकिताने देखील ते गुगल वापरायला सुरुवात केली. गुगलवरनं मग ती रेल्वेने प्रवास कसा करायचा, तीर्थस्थळी कसं जायचं, त्याचबरोबर भारतातले कुठले कुठले तीर्थस्थळं किती आपल्या घरापासून लांब आहेत, त्या ठिकाणी कसं जायचं किंवा इतर देखील गोष्टींची माहिती घेत गेली.
आता ही सगळी माहिती घेत असताना तिच्या शेजारी पाजारी राहणाऱ्या महिलांकडे, मुलींकडे या सगळ्या गोष्टींची कल्पना यायला लागली की बाबा हिच्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल आहे आणि या अँड्रॉइड मोबाईलमध्ये माहिती देखील मिळते. आता या अँड्रॉइड मोबाईलमध्ये आणखी देखील इतर खूप साऱ्या गोष्टी असतात. आता त्या गोष्टी काय काय असतात, चांगल्या किती असतात, वाईट किती असतात, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही असं यावेळेस वाटतं. तर काही वाईट गोष्टी देखील शेजाऱ्या पाजाऱ्या महिलांकडनं तिच्या बघण्यात आल्या. बरं, ते झालं, सगळं झालं. आता तू इतकी सुंदर आहेस, देखणी आहेस, अतिशय सालस दिसतेस आणि कुणीही तुला बघताक्षणी तुझ्या प्रेमात पडेल, तुला आपलंसं करावं असं त्याला वाटेल, अशीच ती निकिता अतिशय सुंदर फोटोमध्ये आपल्याला दिसतेच आहे. आणि मग नंतर अशाच शेजाऱ्या पाजाऱ्यांकडनं किंवा शेजाऱ्या पाजाऱ्या मैत्रिणींकडनं, अवतीभोवतीच्या असलेल्या महिलांकडनं फेसबुक नावाचं देखील ॲप आहे. या फेसबुक नावाच्या ॲपवरती देखील आपले खूप सारे मित्रमैत्रिणी आपल्याला शोधता येतात किंवा नवीन मित्रमैत्रिणी तयार करता येतात. त्यांच्यासोबत आपण गप्पा मारू शकतो, चॅटिंग करू शकतो, आपले फोटोज त्यावरती अपलोड करू शकतो. मग आपले सुंदर असलेले फोटो ज्या वेळेस इतर मंडळींकडनं लाईक केले जातात, त्यावरती कमेंट्स येतात, त्यावेळेस निश्चितच एखाद्या महिलेला फार फार सुख त्या लाईक्स आणि कमेंट्समध्ये वाटतं. ते साहजिक आहे आणि ते आजकाल नॉर्मल झालेलं आहे. तर निकितालाही तसंच वाटलं. तिनेही फेसबुक या सोशल मीडिया साईटवरती तिचं अकाउंट क्रिएट केलं. त्यावरती काही फोटोज अपलोड झाले, काही फ्रेंड रिक्वेस्ट तिला आल्या. अतिशय सुंदर दिसायला असलेली ही निकिता तिचे फोटो पाहून जे डोमकावळे आहेत अशांनी देखील तिला रिक्वेस्ट पाठवल्या. आता ह्या डोमकावळ्यांना हे कुठं माहिती आहे की त्या बिचारा निकिताचा संसार अगदी सुरळीत चालू आहे, तिला या बाहेरच्या जगाशी काहीही घेणं देणं सध्या नाही आहे. पण काय की एखादं सुंदर चित्र दिसलं ना की ते चित्र बिघडवण्याचं काम या डोमकावळ्यांकडनं बऱ्याचदा होतं. असे सुंदर चित्र खराब झालेले खूप सारे आपण पाहिलेले आहेत. तसंच हे चित्र, तशीच ही निकिता, तिचा फोटो बघून काही फ्रेंड रिक्वेस्ट तिला आल्या. आता त्या फ्रेंड रिक्वेस्ट तिने घेतल्या देखील आणि या फ्रेंड रिक्वेस्ट घेतल्यानंतर एक तरुण तिच्या संपर्कात आला. आपला व्यवसाय आहे, आपल्याला 1,00,000-1,50,000 पगार मिळतो, आपण खूप श्रीमंत असू, आपण तुझ्यासारख्या सुंदर मुलीसोबत जर का माझं लग्न झालं असतं तर मी तिला राणीसारखं ठेवलं असतं, मी असं केलं असतं, मी तसं केलं असतं. अशा पद्धतीच्या चॅटिंग या फेसबुकच्या माध्यमातून या निकितासोबत झाल्या. आणि अशा पद्धतीनं ही निकिता त्या फेसबुकवरच्या इसमाच्या प्रेमात पडले. आता फेसबुकवरती प्रेम जडलं आणि इकडे मंजुनाथ हा बिचारा इंजिनिअरिंग फर्ममध्ये इंजिनियर असल्याने त्याचं दिवसभराचा व्याप, त्याचं काम हे सगळं संपवून तो घरी यायचा. त्यांच्यामध्ये छान बोलणं व्हायचं. कधी काळाने या फेसबुकबद्दल काही बोलणं झालं असेल तो भाग वेगळा. परंतु हे सगळं चालू असताना त्या समोरच्या व्यक्तीने निकिताला पूर्ण आपल्या जाळ्यात ओढलं. प्रेमाचा बनाव हा फेसबुकवरती केला आणि निकिता, जिला 2 मुलं आहेत, ती निकिता एक दिवस त्या फेसबुक फ्रेंडसोबत खऱ्या आयुष्यात पळून गेली. आता निकिता ही त्या इसमासोबत पळून गेल्यानंतर इकडे मंजुनाथ हा तिचा शोध घेत होता. निकिताचे आईवडील जे अतिशय कडक होते, तिचा भाऊ तर प्रचंड कडक, या सगळ्या मंडळींनी चंगच बांधला की काहीही हो, मी निकिताचा शोध घेणार, आम्ही निकिताचा शोध घेणार. आणि साधारणतः 60-70 किलोमीटर लांब असलेल्या एका ठिकाणी निकिता त्या तिच्या फेसबुक फ्रेंडच्या मित्रासोबत
गेली 3 महिने, साधारणतः 91 दिवस ती घराच्या बाहेर राहिली. परंतु घरच्यांनी तिचा शोध थांबवला नाही, तिला शोधूनच काढलं. आणि शोधून काढल्यानंतर निकिताच्या आईने तर तिची चांगली खरडपट्टी केली आणि तिला घरी घेऊन आले. घरी घेऊन आल्यानंतर निकिताला तिच्या घरच्यांनी घरी घेऊन आले. घरी घेऊन आल्यानंतर तिच्या आईने तिची चांगली खरडपट्टी काढली. आणि हे सगळं झाल्यानंतर निकिता ही मंजुनाथ याच्यासोबत राहू लागले. आता मंजुनाथ याच्यासोबत राहत असताना मागचे 90 दिवस, 3 महिने मंजुनाथ काय अवस्थेत होता किंवा त्याच्यावरती काय आपबीती घडत होती हे केवळ त्या मंजुनाथलाच माहिती. आता काय होतं की एक सुखी संसार, 2 लेकराची आई, एक अतिशय सुंदर बायको ही तुम्हाला सोडून जाते, त्यावेळेस आपण कुठे कमी पडतो आहोत, आपली काय चूक आहे, एवढा सुखासारखा संसार सोडून ही बाई का गेली असेल, या सगळ्या विचारात तो व्यक्ती पुरता गुरफटून जातो. आणि हे होत असताना आपल्या आजूबाजूचे, आपले शेजारी पाजारी, आपले नातलग हे मग त्या दुखत्या नसेवरती बोट ठेवतात. बाई का गेली, 2 लेकरं सोडून का गेली, तुझ्याकडनं काही होत नव्हतं का, किंवा तू सक्षम नाही आहेस का, किंवा तुझ्या तो दम नाही आहे का, अशा यासारख्या असंख्य प्रश्नांना ज्यावेळेस उत्तरं नसतात त्यावेळेस तो मनुष्य पूर्णतः तुटून जातो. तसाच हा मंजुनाथ तुटून गेलेला. समाजाचे प्रश्न, नातेवाईकांचे प्रश्न, आजूबाजूच्यांचे प्रश्न, शेजाऱ्यांचे प्रश्न, प्रश्नांचा भडीमार आणि मन खायला उठलेलं या मंजुनाथचं. मग अशा वेळेस त्याने सहारा घेतला मद्याचा, दारूचा. काम संपलं की हा दारू पिऊन यायचा, 1, 1.5, 2 बाटल्या ढोसायचा आणि मग घरी यायचं. आता घरी आल्यानंतर मंजू समोर दिसली की सर्वात सुरुवातीला तो रडायचा. त्याची बायको समोर दिसली, निकिता समोर दिसली की तो रडायचा आणि माझं काय चुकलंय, मी कुठे चुकलोय हे प्रश्न तिच्याकडे विचारायचा. माझ्यासाठी नाही तर किमान या 2 चिमुरड्या लेकरांसाठी तरी तू विचार केला पाहिजे होतास. समाज काय म्हणेल, माणसं काय म्हणतील, शेजारी काय म्हणतील, काय म्हणतायत, या सगळ्या अवस्थांमधनं हे कुटुंब जात होतं. आणि याचं पिणं वाढत चाललेलं होतं. अशातच एक दिवस मंजुनाथ हा दारू प्यायलेला होता. आणि प्यायलेला असताना असेच प्रश्न पुन्हा एकदा सुरू झाले. हे सुरू झाले असताना त्या निकिताने, आता ज्यावेळेस हे प्रकार वाढत जातात त्यावेळेस हे प्रश्न प्रचंड विकोपाला जात असतात. आणि मग हातापायी होते, झटापटी होतात, बायका देखील नवऱ्याला मारायला कमी करत नाही. आणि अशातच मग त्या निकिताने जे खलबत्ता जो असतो, त्याचं मुसळ जे असतं, लोखंडी मुसळ, ते मुसळच एक दिवस त्या रात्री मंजुनाथच्या डोक्यात मारलं. मोठी जखम झाली आणि मंजुनाथ हा पडून होता. तिला वाटलं दारू प्यायलेला आहे, पडलेला आहे, उठेल सकाळी. पण नंतर लक्षात आलं की त्याच्या शरीराच्या खालून डोक्यातनं वाहिलेलं रक्त बाहेर पडत आहे. आणि मग सकाळी पोलीस आले. पोलिसांना जबाब देत असताना तिनं सांगितलं की हा पलंगावरून खाली पडला. आता पलंगावरून खाली पडला आणि एवढी मोठी जखम झाली हे पोलिसांना काही पटलं नाही. महिला पोलिसांनी तिला विचारणा केली, पण तिची उडवाउडवीची उत्तरं लक्षात आल्यानंतर मग तिला ताब्यात घेण्यात आलं. आणि मग नंतर तिने हा सगळा प्रकार सांगितला. तर या संपूर्ण प्रकारामध्ये आता तिचा नवरा, निकिताचा नवरा हा किती दोषी आहे, निकिता किती दोषी आहे, हे प्रकरण का घडलं, कशामुळे घडलं,
या सगळ्या गोष्टींचा विचार जर आपण केला तर एक हसता खेळता परिवार ज्यावेळेस एका मोबाईलच्या वापरामुळे, अतिवापरामुळे, चुकीच्या वापरामुळे या पद्धतीने उद्ध्वस्त होतो, त्यावेळेस निश्चितच विचार करावा लागतो की या मोबाईलचा वापर आपण किती केला पाहिजे. वापर करा, बिलकुल करू नये अशात आम्ही बिलकुल सांगणार नाही, कारण ती गरज आहे आजच्या टेक्नॉलॉजीची. परंतु फेसबुकसारख्या, इंस्टाग्रामसारख्या वेबसाईटवरती ज्या वेळेस तुम्ही तुमचे पर्सनल डिटेल शेअर करता, त्यावेळेस तुम्ही तुमचं आयुष्य देखील शेअर करत असता हे विसरता कामा नये. आणि फेसबुकसारख्या, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवरती आपण आपलं आयुष्य बर्बाद करतो आहोत हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. निकिताचं आयुष्य तर बर्बाद झालंच आहे, तिचा नवरा जीवानिशी गेला आहे आणि 2 सोन्यासारखी लेकरं आता आईबापांना कायमची ही मुकलेली आहेत, त्यांच्या प्रेमांना मुकलेली आहे. काय काय गुन्हा आहे त्या लहान लहान चिमुरड्या लेकरांचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा घटना या समाजात असंख्य घडत आहेत, रोज ऐकायला मिळत आहेत आणि मन सुन्न होत आहे. तर ही घटना घडलेली आहे, परंतु यातनं आपण हा केवळ एक बोध घेणं अत्यंत आवश्यक आहे की अशा पद्धतीच्या घटना घडू नये, यासाठी आपण अगोदर सतर्क असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा. आवडला असेल शेअर जरूर करा.